महत्त्वाची बातमी, सुजय विखे पाटलांना खासदार करण्यासाठी काम करणार असं राम शिंदेंनी म्हटलेलं आहे। लोकसभा निवडणूक नियोजनाच्या बैठकीनंतर राम शिंदेंनी ही प्रतिक्रिया दिली। तर थोडेफार गैरसमज होते ते दूर करण्याचं काम झालंय असं सुजय विखे पाटलांनी म्हटलेलं आहे। 25,000चं मताधिक्य जामखेड तालुक्यातून मिळेल असा विश्वास देखील सुजय विखे पाटलांनी व्यक्त केला आहे। खासदार सुजय विखे तर उमेदवार आहेत, भारतीय जनता पार्टी, आणि ते उमेदवार आहेतच अधिकृत, त्यांना तर निवडून आणायचंच आहे। पण हा तालुक्याचा प्रश्न आहे, संपूर्ण देशात आदेश आहे पक्षाचा। त्यामुळे आमचा खासदार पुन्हा एकदा तिसऱ्यांदा डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या माध्यमातून या भागाचं प्रतिनिधित्व करणारा खासदार तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी तिथे पार्लमेंटमध्ये मतदान करणार। जे काही मतभेद म्हणण्यापेक्षा गैरसमज झाले असतील यामधल्या कालावधीमध्ये त्याच्यावर सविस्तर चर्चा झाली। त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवत उमेदवारीला इच्छुक असताना देखील उमेदवारी न मिळाल्यावर भारतीय जनता पार्टीचं काम आणि आदरणीय प्रधानमंत्र्यांचं काम प्रामाणिकपणे करेल असं प्रेसमध्ये सांगितलं। मागच्या वेळेस मला असं वाटत होतं की 18,000चं मताधिक्य जामखेड तालुक्यामधून होतं, तर 25,000चं मताधिक्य भारतीय जनता पार्टीच्या आणि महायुतीच्या सर्व कार्यकर्ते जामखेड तालुक्यामधून यावेळेसच्या उमेदवाराला देतील।